म्हणलं गोठा कशाला? म्हटलं गाई बैल. म्हटलं काय महाराज कोणत्या काळात आहे तुम्ही? आता काय शेती करायला गाई बैल लागतात का? 10 जॉन डिअर ट्रॅक्टर आहे म्हटला. म्हटलं अरे वा, एवढे अपडेट झाले? म्हटलं हा. म्हटलं किती दूध देतात? मला म्हटलं महाराज ट्रॅक्टर कुठं दूध देत राहतात गाव? म्हटलं शेण गोमूत्र. म्हटलं महाराज मस्करी करताय का काय? ट्रॅक्टर कुठं शेण आणि गोमूत्र देत असतात का? नाही म्हटलं. म्हटलं अरे गादाड्या, 100 एकर शेती वाडवडिलांनी आपल्यासाठी राखली, त्यांचे उपकार आहेत. तुझा समज असा झालाय की शेती करण्यासाठी गाई बैल जी वापरली जायची ती फक्त नांगरणीसाठी आणि वजे वाहण्यासाठी, हा जो आपला समज होता तो गैरसमज होता. गाई बैल फक्त नांगरणी करण्यासाठी आणि वजे वाहण्यासाठी नव्हता सांभाळत शेतकरी. ती जी गाय होती ना गोठ्यातली, तिचं दूध तुमच्या परिवाराचं भरण पोषण करीत होतं. गोमातेचं दूध परिवाराचं भरण पोषण करत होतं. आणि त्या गाईचं शेण आणि गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करीत होतं, शेतीचा दर्जा टिकवत होता. त्यांना उज्ज्वला सुफला युरिया माहित नव्हता. आणि आता सध्या जे म्हणताय ना खतांचे भाव लय वाढले, खतांचे लय भाव वाढले. अरे घेता कशाला? गाई बैल सांभाळा ना. कायला वरडावं लागेल खतांचे भाव वाढले आणि खत महाग झाले आणि खतांचं असं झालं? मी आज दुर्लभ जर काय झालंय तर गोमातेचं दूध दुर्लभ झालंय. आपण श्रीमंत आहे की पांजरपोळ सारख्या गोशाळेमध्ये 2000+ गायी आहे, ही आपली श्रीमंती आहे. मी गणेश भाऊच्या ऑफिसला बसलेला असतो कधी कधी रिकाम्या वेळेत. फोन काय येतात माहितीये का गणेश भाऊला? आता ते नगरसेवक होणार आहे पुढे चालून, बरोबर? फोन काय येतात माहितीये ताई? गावरान गाईचं दूध भेटल का? नगरसेवकाला फोन काय आहे? गावरान गाईचं दूध भेटल का? गाईचं गोमूत्र भेटल का? सारवायला गाईचं शेण भेटल का? का बरं हे फोन येत आहे माहितीये? सगळं दुर्मिळ झालंय, सगळं दुर्मिळ झालं. आज तुम्हाला सांगतो 2014ला जर नरेंद्र मोदींचं सरकार येत नव्हतं ना तर गाय आपल्याला संग्रहालयात पाहायला भेटली असती. ते पण चित्र ठेवायचीच नव्हती, ती संपूर्णच टाकायची होती. नरेंद्र मोदींसारखं व्यक्तिमत्व पंतप्रधान झालं आणि माझ्या मायबापांनो हिंदुस्थानातल्या इतिहासातला पहिला पंतप्रधान आहे जो मांजरीची पप्पी घेत नाही, जो कुत्र्याची पप्पी घेत नाही, जो गोमातेची पप्पी घेतो, असा पहिला पंतप्रधान आहे. का? त्याला या देशातला हिंदू धर्म टिकवायचा आहे, या देशातला शेतकरी टिकवायचा आहे. आज म्हणतात ना लोक शेतकऱ्यांचं लय नुकसान झालं, शेतकऱ्यांचं लय नुकसान झालं, शेतकऱ्यांचं लय नुकसान झालं. त्या शेतकऱ्याने हे पण सांगितलं पाहिजे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकऱ्याची गाय वाचली. नाही तर ती कुठं वाचत होती, कुठं शिल्लक राहत होती. आज ती गरज असताना आपली लोक बळी पडली नको त्या विचारांना. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, आणि ती गाय अक्षरशः आपण आपल्या देशातून हद्दपार करायला निघालो. गाय सामान्य गोष्ट नाहीये दादा. गावो विश्वस्य मातर, गाय विश्वाची माता आहे. भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. काय म्हटले देव उद्धवाला की तुला तासन तास बसून नाही तपश्चर्या करता आली, नाही वाऱ्या करता आल्या, नाही तीर्थयात्रा करता आल्या, तू फक्त अपेक्षेविना निस्वार्थपणे तू गायीची सेवा कर, तुला माझी प्राप्ती होईल. मी सांगू मगाशी निखिल शेठ कुठं गेले? बोराडे बाहेर गेले. निखिल शेठ म्हणत होते की अनेक जण काम करत राहतात तेव्हा एक अपेक्षा राहते की पक्षाचं तिकीट भेटावं, पक्षाची काहीतरी संधी भेटावी, सत्कार भेटावा, स्वागत भेटावा, पैसा भेटावा. पण आमच्यापेक्षा तुमचं कार्य मोठे म्हटले, कारण तुम्ही कोणत्याही अपेक्षेविना एक शिवशंकर स्वामीचा फोन आला की 50-50 किलोमीटर जातात, फक्त गोरक्षणासाठी जातात. मी माझ्या भावांनो तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला तुमचा नेत्यापर्यंत तुमचं काम पोहोचेल का नाही मला माहित नाही, तुम्हाला पक्षाची उमेदवारी भेटेल का नाही मला माहित नाही, तुमचे स्वागत सत्कार होतील का नाही मला माहित नाही. पण हिंदू धर्मात आपला जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्णांवर जर आपली श्रद्धा आहे तर मी आज तुम्हाला एक शब्द देतो, अखेरचा श्वास घेतल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण भेटेल म्हणजे भेटेल. आणि देव सखा जरी
विश्व अवघे कृपा करी. अहो एकदा देव जर साका झाला तर सगळं विश्व कृपा करायला तयार आहे. पण ती गाय संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना आपल्या लोकांना गायीचं महत्वच कळालं नाही. मी परवा एका मराठवाड्यातला आपला एक गोरक्षकच आहे पोरगा, त्याच्या गावात कीर्तनाला होतो आणि गेलो न रडायला लागला. तो म्हटला बापू लय कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्या अडवल्या, गायी वाचवल्या, पण घरातच घुसखोरी झाली. म्हटलं काय झालं? अहो ज्या गायीचं दूध पिऊन आम्ही मोठं झालो ती गाय चुलत्याच्या दारात होती, चुलत्याने कसायला विकली हो. रडायला लागलं ते पोरग. करमत नाही म्हटलं, 8 दिवस झाले कशात मन लागत नाही. म्हटलं चल जाऊन येऊ. त्याने मला त्या चुलत्याच्या घरी नेलं. त्याने आम्हाला सगळ्यांना पाहिलं. त्याच्या लक्षात आले कशासाठी आले काय. म्हटलं बोला काय सांगायचं, चहा दूध कॉफी. भाऊ म्हटलं मला चहा नको, दूध नको, कॉफी नको, तुझं काय नको. माहिती आहे म्हणणे तुम्ही का बरोबर रुसले. पण महाराज सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही आणता येत. शेवटी पैसा आहे तर प्रपंच आहे. मान्य आहे म्हटलं मी कसायला गाय विकली, मी नाकबूल जात नाही. पण परिस्थितीच तशी होती. कोरोनाच्या काळामध्ये अडचणी वाढल्या, परिस्थिती नाजूक झाली, पोरांच्या शिक्षणाच्या फी भरायच्या होत्या, प्रपंच चालवायचे होते, माझ्यासमोर पर्याय नव्हता. आणि म्हणून मी कसायला गाय विकली. म्हटलं किती रुपयाला विकली? मला म्हटलं 7,000ला विकली. म्हटलं मग संपल्या ना समस्या? म्हटलं काय महाराज समस्या कुठं संपत असतात का, पण तेवढाच हातभार लागला. म्हटलं हातभार लागला? अरे संपतील की समस्या. त्याची आई बसलेली होती तिथं खाटेवर, 65 वर्षाची असेल. म्हटलं समस्या संपतील की. म्हटलं कसं काय? म्हटलं ही म्हातारी पण विकून टाकायची एखाद्या कसायला, तिच्या किडण्या विकू की. म्हटलं महाराज चिडला, लालबुंद झाला. म्हटलं महाराज वारकरी संप्रदायाचं काम करताय, नीट बोला. ती आई आहे माझी आणि तिला कसायला विकत असतात का? म्हटलं मग गादाड्या, आई जशी कसायला विकत नसतात ना, तशी गोठ्यातली गायी पण कसायला विकत नसतात. आई इतकीच जर आम्हाला महत्वाची काय तर ती गाय आहे. एखाद्या बालकाची जर आई मरण पावली ना जन्मदात्री, तर तिला गोकुळचं दूध नाही पाजत, तिला थोरातचं दूध नाही पाजत. थोरातचं तर पाजूच नका. त्या गाईला, त्या बाळाला गावरान गाईचं दूध पाजून मोठं केलं जातं. म्हणजे आई आणि गाई वेगळी समजण्याची आमची संस्कृतीच नाही. एरवी तरी कृषी जिने गोधने राखो निवर्तने. तुम्हाला जर तुमची कृषी शिल्लक ठेवायची असेल, शेती शिल्लक ठेवायची असेल, तर तुम्हाला गोधनांची सांभाळ करावाच लागल. म्हणजे इतकी गाय महत्वाची. आणि रोज गाय कापली जाते. कसा इथं जबाबदार आहेच, त्यात आपल्या अजिबात म्हणजे त्यावर शंका नाही. पण कसायला गायी देणारे आपले शेतकरी सुद्धा जबाबदार आहे. आपल्याला पुढच्या काळात जर प्रबोधन काय करायचंय तर पहिल्यांदा शेतकऱ्याचं प्रबोधन करायचंय की आई इतकी आपल्याला गाय महत्वाची. मी तुम्हाला सांगतो किती आपला धर्म श्रेष्ठ आहे. आहो मला प्राण्यांची आवड आहे गणेश भाऊ. म्हणजे जसं जसं मी प्रगत होत चाललोय तशी तशी माहिती प्राण्यांची आवड मी पूर्ण करतोय. मी मागच्या काळामध्ये ना मांजरी आणल्या. मांजरी त्या पर्शियन, हे लांब लांब केस आहे त्यांचे, मेल आणि फिमेल दोन्ही पण आणल्या. मांजरी आणल्या. नंतर कुत्रा आणला. त्याच्यानंतर कबूतर आणले. गाय तर आहेच घराण्यात पहिल्यापासून आहे, वाडवडिलांनी सांभाळली. पण बघा तुम्ही नवल, माझ्याकडे जेव्हा पाहुणे येतात भेटायला कोणीतरी, तेव्हा त्या मांजरी दिसल्या ना की ते मला म्हणतात महाराज मांजरी पाळल्या, पण मांजरींचे केस लय घातक बरं का आरोग्याला. आता मी ती रिस्क घेतो. मी म्हणतो बाबा मी प्रिकॉशन घेतो, रोजच्या रोज व्हॅक्युम करून ते केस मी बाहेर पाठवतो, काही काळजी करू नका, केस आम्ही आमच्या अन्नात नाही येऊ देत. पुन्हा कोणीतरी भेटायला येतं, म्हणतो महाराज कुत्रा पाळला, पण कुत्र्याची लाळ लय घातक बरं का. मग आम्ही ती खबरदारी घेतो, बाबा लाळीपासून आम्ही सावध राहतो. महाराज कबूतर पाळले, पण कबुतराचे पंख लय घातक बरं का. पण माझ्या मायबापांनो, माझ्या भावांनो, एवढ्या वर्षांपासनं दारात आलेल्या माणसानं मांजर पाहिली सूचना केली, दारात आलेल्या माणसानं कुत्रा पाहिला सूचना केली, दारात आलेल्या माणसानं कबूतर पाहिलं सूचना केली. पण आजपर्यंत जो दारात आला आणि ज्याने गाय पाहिली त्याने एकच वाक्य वापरलं, महाराज तुमच्या दारात गाय, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.
म्हणजे जगाच्या पाठीवरचा 0% साईड इफेक्ट असलेला एकमेव प्राणी म्हणजे गाय. 0% साईड इफेक्ट, 0 साईड इफेक्टच नाही. म्हणजे काही प्राण्यांचे फायदे आहेत तर तोटे पण आहेत. माणूस प्राण्याचे सुद्धा काही फायदे आहेत, काही तोटे. ते प्लास्टिकचा प्रचार प्रसार करते, तोटाच आहे ना तो. म्हणजे काही प्राण्यांचे फायदे, काही प्राण्यांचे तोटे. पण किती अभ्यास करा, गाय नावाच्या प्राण्याचा साईड इफेक्टच नाही, आहे ते सगळे फायदेचे. मग किती आपला धर्म श्रेष्ठ आहे की त्या मी तरी प्राणी शब्द वापरतोय. तुकाराम महाराज तर गाईला प्राणी सुद्धा म्हणायला तयार नाही. ते काय म्हणाले, भूतदया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. ते काय म्हणाले, तुमच्या अंतःकरणामध्ये भूतदया असली पाहिजे, म्हणजे प्राणी मात्रांबद्दल दया असली पाहिजे. भूतदया गाई पशुचे पालन म्हणजे प्राण्यांचा तुम्ही सांभाळ करा. मग प्राण्यांचा सांभाळ करा म्हटल्यावर त्यात गाय आली का नाही? मग त्यांनी परत गाय शब्द टाकलाय त्यात. भूतदया गाई, गाई हा स्वतंत्र शब्द टाकला आणि पुढे पशुचे पालन टाकला. तो गाई शब्द स्वतंत्र का टाकला माहितीये? तुकाराम महाराज गाईला प्राणी संबोधायला तयार नाही, तर तुकाराम महाराज गाईला देवाऱ्यातली देवी संबोधायला तयार आहे. गाय म्हणजे देवाऱ्यातली देवी आहे. आणि ती गाय आज सांभाळणं, टिकवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. त्यातली त्यात शेतकऱ्यांनी तर संकल्प करावे पुढच्या काळात. मी माग योगेश भाऊ सासवडे आहे का माग आहे, अहो योगेश भाऊंचाच एक सहकारी मला सांगत होता की कसायाला 500 रुपयात वासरू देऊन टाकतात आपली काही लोक, 500 300 रुपयात. आणि त्या 500 रुपयात घेतलेल्या वासराचं तो कसाई 15,000 रुपये करतो. किती? ते मांस विकून. आणि गोमांसाला किंमत काय? पहिली गोष्ट म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. आणि आज अनेकांना अनेक कृती फक्त हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीच करायच्या. आणि ते 15,000 रुपये त्या वासराचे करतो. आणि ते 15,000 रुपये तुम्हाला गणेशोत्सवाला वर्गणीसाठी नाही, नवरात्रोत्सवाला वर्गणी द्यायला नाही, त्या 15,000 रुपयांचा उपयोग हिंदूंच्या विरोधात षडयंत्र करण्यासाठी केला जातो. म्हणजे 500 रुपयात आपण देशाच्या विरोधात किती कारवाया केल्या याचा विचार करा. म्हणजे आज गाय वाचवणं शेतकऱ्याचं कर्तव्य आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे गाय जी आज देशातली टिकली आहे ती या गोरक्षकांमुळे टिकलेली आहे. काही का होईना मायबाप. हे बघा शेवटी हळू मला मगाशी गणेश भाऊ बोलला की इथून पुढच्या काळात आपल्याला केसेस अंगावर घ्यायच्या नाही, इथून पुढच्या काळात डोक्यानं लढाई लढायची का? केसेस अंगावर पडल्यावर किती दिवस व्यर्थ जातात ते भाऊंनी अनुभवलेलं आहे. भाऊंनी त्यांचा प्रामाणिक सल्ला आपल्याला दिला की केसेस अंगावर घ्यायचा नाही. पण गोरक्षकांच्या अंगावर केसेस पडू नये म्हणून निर्णय जर कोणी घेतला तर तो महायुती सरकारने घेतला. या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. हे जे म्हणतात ना महागाई वाढली, त्यांना हे सांगा ना समजून की या देशातली गाय संपुष्टात आली होती, ती गाय या सरकारमुळे वाचली. आज अनेक पोरं जे सुरक्षित आहे ना रस्त्यावर गाडी अडवतात आणि त्या कसायाला अटक होते, ते जे गोमांस राहतं त्याची कुठेतरी विल्हेवाट लावली जाते. आणि कसायांना जो घाम फुटला ना तो फक्त या राष्ट्रामध्ये मोदीचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून आम्ही आज सुरक्षित झालेलो आहे. तरी सुद्धा जिथं जिथं वेगळ्या विचारसरणीचे खासदार आहे, जिथं जिथं वेगळ्या विचारसरणीचे आमदार आहे, तिथल्या आपल्या गोरक्षकांवर केसेस पडतातच आहे. पोरं घेतायत अंगावर, मी नाही म्हणत नाही, पोरं अंगावर घेतात ते केसेस. पण पुढच्या काळामध्ये ना आपल्याला इतकी एकजूट, ह्या ज्या आपण बैठका घेतोय ना या धर्मासाठी घेतोय, पुढच्या काळामध्ये इतकी एकजूट दाखवायची आहे. आज महेश दादा इथली गोरक्षकांची गर्दी बघून गेले ना, निवडून तर येणार आहे महेश दादा. ते फायनल आहे. कारण तुम्हाला सांगतो, गोसेवा करणाऱ्याला जर भगवान श्रीकृष्ण भेटत असेल तर गोसेवा करणारा आमदार तर इझी होईल हो.
तो काय भक्ताची इज्जत जाऊ देणार आहे काय? आणि आमदार तर होणार आहे पुढच्या काळामध्ये. आमदार झाल्यानंतर ना, आज आपण जमलो ना महेश दादांसाठी, अधिकारानं जाऊ महेश दादांकडं, आणि दादा भोसरी विधानसभेमध्ये काही पण वाहू द्या, पण आमच्या गोरक्षकावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे. दादा जबाबदारी घेईल ना, की हा मी जबाबदारी घेतो, ह्या पोरांनी मला साथ दिलेली आहे, ही पोरं माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे, गोरक्षकांवर गुन्हे दाखल नाही. आज मी परवाचा विषय सुप्यामध्ये आपल्या पोरांनी, दिवाळीच्या टायमिंग मधला विषय, अक्षरशः दिवाळीच्या काळातला, यांना माहित असत. त्या सुप्यात पोरांनी गोमांसाची गाडी अडवली, थोडा जरा स्टंट केला. आता तरुणच पोर आहे, नागडेच केली डायरेक्ट ती, त्यांचे कपडेच घेतले काढून, आणि जरा ते व्हिडिओ व्हायरल झाले. तर आपल्या गोरक्षकांना अटक झाली. दिवाळीच्या पिरियड मध्ये ती पोरं आतमध्ये होती. खूप प्रयत्न केले. आता तिकडे खासदार कोण आहे मी चेक करतो, सुपे MIDC मध्ये, तुम्ही पण तपासून पहा गुगलला. त्यामुळं काय बघा ना, पाणी कुठं मुरतंय तुम्ही बघा. ती पोरांसाठी आम्ही इतके प्रयत्न केले, पण गेले ते, कलम लागू झाले, पोरं अटके, ते आज अडचण आहे. पण मी जेव्हा त्या पोरांना भेटायला गेलो, माहिती घेतली, तेव्हा ते पोरं म्हटले, महाराज कितीतरी माणसं जन्माला येतात आणि मरतात, आम्ही कधीतरी मरणारच आहे, पण आम्हाला अभिमान याचा आहे की आमचं आयुष्य चाललं ते गोरक्षणामध्ये चाललंय, व्यर्थ नाही चाललं. अहो काय म्हणजे किती किती आपण पुढे चाललोय, किती आपण प्रगत होतोय, ही क्रांती आहे. अहो रोज जनावरांसारखी माणसं जन्माला येतात आणि मरतात, पण धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघे असे मारावे, आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. हा संदेश आचरणात आणणारी माणसं फार थोडी आहे हो. त्या भगतसिंगांची आई त्याला म्हटली हो, तो जेव्हा त्याच्या फाशीची शिक्षा झाली, भगतसिंगांची आई म्हटली, राव तुला मंडोळ्या बांधलेलं बघायचं होतं, तुझ्या अंगाला हळद लावलेली बघायचं होतं, आणि तुझ्यावर अक्षता टाकताना बघायचं होतं, ते स्वप्न माझं राहून गेलं. ते भगतसिंग म्हटलं, आई लग्न करून पोरं जन्माला घालणारे कितीतरी पोरं या भारतात, पण भारत मातेसाठी फासावर चढणारा तो हा पोरगा आहे, याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. त्या मातेला कौतुक वाटलं भगतसिंगांचं. मी तर हल्ली म्हणतोय की जर लवकरात लवकर जर गोहत्या बंद नाही ना झाली, तर आपल्याला घराघरात लॉरेन्स बिश्नोई जन्माला घालायचा आहे. तुम्ही म्हणाला असं काम म्हणतोय, पिंपरीला होते का तुमच्यातले कोणी? मी तुम्हाला सांगतो, त्या बिश्नोई समाजामध्ये हरिण फार पवित्र मानलेलं आहे. बिश्नोई समाजातच नाही, हिंदू धर्मात आपल्या तुम्ही बघा, साधू मुनी तुम्हाला एकतर वाघाच्या कातड्यावर ध्यानाला बसलेले दिसतील, किंवा साधू मुनी तुम्हाला हरणाच्या कातड्यावर ध्यानाला बसलेले दिसतील, कारण ते पवित्र आहे, बरोबर आहे ना, मृगाजित त्याला म्हणतात. तर त्याच्यावर ते ध्यान करतात. म्हणजे त्या बिश्नोई समाजामध्ये जर एखाद्या हरणाची आई मरण पावली जन्मताच, त्या बिश्नोई समाजातल्या महिला स्वतःचं दूध पाजून त्या हरणाच्या बाळाला मोठं करतात, एवढं त्यांच्याकडे हरिण पवित्र आहे. आणि कधीतरी सलमान खान तिकडे गेलं. आता त्या काळात काळ वेगळा होता, सरकार वेगळी होती, दाऊदची दहशत होती, त्याने हरिणच कापलं बा, आणि ते व्हायरल झालं बातमी ती. आता का कापलं, खायला कापलं का भावना दुखवायला कापलं, हे दाऊदला आणि त्यालाच माहिती. तर ते लहान होतं तेव्हा, ते लॉरेन्स बिश्नोई लहान होतं, त्याच्या ते कानावर गेलं की आपल्या समाजाचा अपमान झाला, आपल्या धर्माची विटंबना झाली, कोणत्या तरी त्या नटानं हरिण कापलं, आणि ते लहानपणापासून वज्रमुठ बांधून तयार झालं, मी सलमान खानला मारणार. आणि पुढे ते पोरगं गुन्हेगारीतच गेलं, आणि आज ते महाराज तुरुंगात आहे, पण तुरुंगातून सलमान खानला धमक्या देतो, मी तुला मारणार आहे. आणि सलमान खान इतकं टरकलंय, ते टॉयलेट मध्ये गेलं तरी इकडं तिकडं पाहतो लॉरेन्स बिश्नोई आहे का काय. ते पाणी प्यायला लागलं तरी त्याला पाण्यात लॉरेन्स बिश्नोई दिसतो. आता तुमच्या लक्षात नाही आलं, यात लय मोठं काम झालं. ते सलमान खानला मारायचं तेव्हा मारील किंवा नाही मारणार, पण ह्या देशातलं हरिण लॉरेन्स बिश्नोईमुळे सुरक्षित झालं. हरिण सुरक्षित झालं ना या देशातलं. अहो चालत चालत जरी हरिण एखाद्याच्या कसायाच्या दारात आलं ना, ते कसाई लांबून जयारी करील त्याला. हरिण बाबा काही चहा दूध कॉफी पाला पाचोळा, काही वर्गणी देणगी, पण पुढं जा बा, इथं थांबू नका.
का? त्या कसायाला माहितीये या हरणावर जर मी कुऱ्हाड चालवली, या हरणावर जर मी क्वायता चालवला तर लॉरेन्स बिश्नोईचा क्वायता मायावर चालणार आहे. झालं ना हरिण सुरक्षित. मग तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी कायद्यानं नीट होणार नाहीये. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे, पण या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकदा का सरकार उभं राहिलं का एवढी दहशत निर्माण करायची, एवढं दबाव तंत्र निर्माण करायचंय की कसायाला गायीवर क्वायता चालवत असताना या महाराष्ट्रातला घराघरातला लॉरेन्स बिश्नोई दिसला पाहिजे. करायचंय. मी तुम्हाला सांगतो निवडणुका झाल्या ना, मी लय काम केलंय मनापासून, तुम्हाला माहितीये. बरं, मला काही कुठल्या पक्षाची उमेदवारी नाहीये, सदस्यत्व नाही, सगळ्यांना माहितीये. मी करतोय ते फक्त माझ्या हिंदू धर्मासाठी करतोय. आणि एकदा निवडणुका झाल्यावर ना मी शब्द घेणार आहे की मला या महाराष्ट्रामध्ये ना 0% गो हत्या पाहिजे, 0%. आणि ते शक्य आहे. एकदा आपण फक्त वज्रमुठ बांधली ना सगळ्यांनी, दबाव तंत्र जितकं निर्माण करायचंय. किती दिवस झाले आता? 2014 गेलं, 2019 गेलंय, 2024 चालू झालंय. आता आपण आपल्या मागण्या तीव्र करायच्या आणि त्या मागण्या मान्य करणारे जर कोण आहे ना, तर फक्त मोदीचे कार्यकर्ते. त्या मागण्या मान्य करणारे जर कोण आहे ना, तर फक्त हिंदुत्ववादी पक्षांमधली जी लोक आहे ना तीच आहे. आणि ती लोक जर आपण पुढे नाही ना काढली तर आपण गोरक्षण करू, पण डबे घेऊन यावं लागत जातील यारवाड्यामध्ये. चला शिवशंकर स्वामीला भेटून येऊ, कुठं? यारवाडा. चला संग्राम बापूला भेटून येऊ, नाशिक जेल. चला गणेश भाऊला भेटून येऊ, पुणे जेल. काय होईल? गोरक्षक तुरुंगामध्ये राहतील. मी तुम्हाला आपण खचणार नाही, हटणार नाही, पण काय होईल? त्यात वेळ जाईल. पण तेच जर हिंदुत्ववादी आपण सरकार स्थापन केलं, हिंदुत्वासाठी पाठबळ दिलं, तर अभिमानानं सांगू गोरक्षण केलंय, विषय जागेवर संपवायचा. आणि त्यासाठीची ही धावपळ आहे. नेत्यासाठी पुढाऱ्यासाठी पळणारे आपले धर्मसेवक नाहीच. आपल्याला पळायचंय धर्मासाठी, आपल्याला पळायचंय संस्कृतीसाठी, आपल्याला पळायचंय देशातल्या शांततेसाठी. म्हणून महेश दादा लांडगेंसारखा आमदार ज्यांच्यासाठी आज जमलोय आपण, का जमलोय माहितीये? मला शिवशंकर स्वामींनी सांगितलं की कुठेही गोरक्षण करू द्या, कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गोरक्षण करू द्या. आणि गोरक्षक जर अडचणीत आला आणि त्या गोरक्षकानं जर महेश दादा लांडगेंना फोन लावला तर महेश दादा लांडगेंचा एक पोलीस प्रशासनात फोन गेला ना, सगळा मॅटर जागेवर सॉल्व्ह होतो. एवढी महेश दादा लांडगेची ताकद. मी महाराष्ट्रभर फिरतो, जिथं जिथं कीर्तनाला जातो ना, तिथली पोरं सांगतात, राव त्या महेश दादा लांडगे सारखा आमदार पाहिजे हो आमच्या तालुक्याला. का नाही हो? ते गोरक्षणाला लय मदत करतात, ते हिंदू धर्म कार्याला लय मदत करतात. मग मला सांगा, असल्या आमदाराचा प्रचार जाहीरच केला पाहिजे ना, लपून आणि छपून गाला करायचा. आम्हाला महेश दादा लांडगेच आमदार पाहिजे. कशासाठी? गोमातेसाठी. आम्हाला महेश दादा लांडगेच आमदार पाहिजे. कशासाठी? देवा धर्मासाठी, संस्कृतीसाठी. अहो महेश दादा लांडगेला लांबून जरी पाहिलं ना, कोणी रामरामच म्हणल. कारण पर्सनॅलिटीच अशी बनवली, कपाळाला टिळा आहे, हातात रुद्राक्ष आहे, तब्येत आहे. बर शर्ट पण रामाचे राहतात, राम राहतो, कधी भगवा शर्ट राहतो. म्हणजे महेश दादा लांडगे सारख्या आमदाराला पाहिल्यानंतर नास्तिक सुद्धा आस्तिक होईल, एवढा महेश दादा लांडगे धार्मिक आहे. आणि मग आम्हाला जर तुकाराम महाराजांनी शिकवलंय, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. सत्यकर्माला जर सहकार्य करायचंय, हे जर आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलंय, तर मी तर ठरवलं बा जाहीरपणे चांगल्या लोकांना पाठिंबा द्यायचा, जाहीर द्यायचा. बरं ती आपली संस्कृती. आपल्यात नेरेटिव्ह शब्द लोकसभेच्या निवडणुकीपासून आला, पण नेरेटिव्ह बघा, आज ज्यांच्यासाठी आपण ही सभा घेतोय ते भोसरी विधानसभेचे लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे. ते तर इथं थोड्या वेळामध्ये येत आहेच, पण त्यांच्यासोबत राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री साहेब दादांसोबत
शर्मा साहेब दादांसोबत आपल्या गोरक्षकांना भेटायला येतात. म्हणजे राजस्थानचा मुख्यमंत्री सुद्धा आज गोरक्षकांची भेट घेण्यासाठी येत आहे. थोड्या वेळात ते पोचतील. तर मुद्दा असा आहे की आपल्याला हिंदुत्ववादी सरकारला जो पाठिंबा द्यायचा आहे तो धर्मासाठी द्यायचा आहे. आणि आपल्यामध्ये नेरेटिव्ह काय पसरवला माहिती आहे का, की धार्मिक लोकांचा राजकारणाशी काय संबंध आहे, कामधंदा करणाऱ्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे. अहो, मी जेव्हा हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकतो ना, खाली कमेंट काय माहितीये का, कीर्तन करा ना, तुम्ही प्रवचन करा ना, तुम्हाला काय बाकीच्या गोष्टींशी घेणं देणं आहे. हा नेरेटिव्ह पसरवला वर्षानुवर्ष की चांगली माणसं, धार्मिक माणसं राजकारणापासून लांब राहिली पाहिजे आणि मग आपण छुप्या मार्गाने यांची वाट लावायची. आता मी तुम्हाला इतिहास सांगतो. आता उद्यापासून चांगल्या लोकांचा प्रचार करायचा का नाही हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला फक्त इतिहास सांगतो. शेकडो वर्ष हा महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये खितपत पडला होता. शेकडो वर्ष इथली गाय कापली जात होती, इथली मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, इथली माणसं धर्मांतरित केली जात होती, आया बहिणींची आबरू लुटली जात होती. पण राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी एका बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी संस्कार केले की बाळा, आपला हिंदू धर्म फार श्रेष्ठ आहे. आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलेली माणसं हतबल नाहीये, लाचार नाहीये, माना झुकवून राहणारे नाही. तर आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलेली माणसं पराक्रमी आहे. आणि वनवासात असलेल्या पाला पाचोळा अंगाला बांधणाऱ्या पोरानं, स्त्रीचा अपमान करणाऱ्या, सोन्याची लंकेचा मालक असणाऱ्या रावणाला जर पराभूत केलं होतं, मग आपला हिंदुस्थान जर रावणाला नडू शकतो तर औरंग्या की झाड की पत्ती आहे. हा संस्कार जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केला. आणि अल्प वयामध्ये शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली की आता भगवाच फडकवून दाखवायचा. जो भगवा श्रीरामांचा, जो भगवा श्रीकृष्णांचा, तोच भगवा आता सगळ्या शिवरायांचा, मावळ्यांचा. हा संदेश उभ्या मावळ प्रांतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पसरला आणि शिवरायांनी काम करायला सुरुवात केली. कशासाठी? स्वराज्यासाठी. पण तुम्हाला सांगतो, लोहे को लोहा काटताय. इतिहास नीट अभ्यासा. मागाशी कोणीतरी खंडोजी खोपड्याचं नाव घेतलं, गणेशरावनीच घेतलं. खंडोजी खोपड्यासारखी हिंदू धर्मातच काही माणसं जन्माला आली की जी शिवरायांच्या मागे उभी नाही राहिली, तर ती औरंग्याच्या मागे उभी राहिली. मी तुम्हाला सांगतो, 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवरायांचं. पण महाराज इतके क्रांतिकारी होते, इतके प्रभावी होते. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये ना भगवा फडकवूनच दाखवला, हिंदवी स्वराज्य उभं करूनच दाखवलं. मी तुम्हाला सांगतो, जर सगळ्या हिंदूंनी शिवरायांना जर साथ दिली असते ना, आज हिंदुस्थानात फडकणारा भगवा 7 समुद्रापार फडकत असता. ही ताकद. आज जर मोदीला सगळ्या हिंदूंनी साथ दिली ना, तर ट्रम्प म्हणणार नाही नुसता मोदी इज द बॉस. ट्रम्प काय म्हणल? मोदी इज माय गुरु, मोदी इज माय गॉड. कारण विश्वगुरु आहे ना हा देश. पण जेव्हा सगळा हिंदू त्या हिंदुत्ववाद्याच्या पाठीमागं उभं राहील, तर झालं काय? शिवरायांना आपल्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. हे पोरगं काय सांगतंय, आणि वरचढ व्हायला लागलं, किल्ले काबीज करायला लागलं. आणि मग हिंदूंमधलीच काही लोक शिवरायांच्या विरोधात दंड थोपटायला लागली. त्या काळात आमच्या देऊचे जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज धर्माचं काम करत होते ना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ते जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज कीर्तनाच्या माध्यमातून खंबीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहिले. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, आणि छत्रपती सूत्र विश्वाचे की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ते म्हणाले, आता शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे.
सगळ्यांनी साथ द्यायची. का तर ते सत्यकर्म करताय, ते धर्माचं कार्य करताय. मग तुकाराम महाराज म्हटले नाही शिवाजी महाराज राजकारणी आहे, राजा आहे, आणि माझा राजकारणाचा काय संबंध आहे. नाही, त्यांनी उलट उपदेश केला, दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. शिवाजी राजे चांगल्या लोकांचा सांभाळ करा आणि अब्दुल्ला सारख्यांचे कोथळे काढा. हे तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. मग उद्या जर तुम्हाला कोण म्हटलं ना धार्मिक लोकांचा काय संबंध आहे राजकारणाशी, म्हणायचं जसा तुकाराम महाराजांचा शिवरायांशी होता ना तसा आमचा हिंदुत्ववाद्यांशी. 400 वर्षापूर्वी भली मोठी शिष्य परंपरा असलेले आमचे रामदास स्वामी आहे. मानत होते रामदास स्वामींना लोक, ज्यांनी गावोगाव मारुतीरायाची देवळं उभी केली आणि इथलं हिंदुत्व टिकलं पाहिजे म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांना जेव्हा कळालं की या महाराष्ट्रातला एक तरुण चांगल्या पद्धतीने हिंदुत्वाचं काम करतोय, धर्माचा जागर करतोय, रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांचं जाहीर कौतुक केलं. काय? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. माग कधीतरी राजसाहेब ठाकरे म्हटले होते की शिवरायांबद्दल भरपूर लोकांनी लिहिलं, पण जितकं भारी रामदास स्वामींनी लिहिलं तितकं एकालाही लिहिता आलं नाही. काय म्हणाले माहितीये रामदास स्वामी त्या काळात शिवरायांबद्दल काय म्हटले? या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण आहे. ते म्हणाले की या महाराष्ट्रातला धर्म जो शिल्लक राहिला तो छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यामुळे शिल्लक राहिला. आणि त्या काळात जे महाराष्ट्रात गांडू होते ते गांडू म्हटले याला कळतं का स्वतःला साधू म्हणून घेतो राजाचा प्रचार करीतोय. म्हणजे आज जे गांडू मला कमेंट करताय ना ते गांडू तेव्हा पण जिवंत होते की याला कळतंय का हा स्वतःला संत म्हणून घेतो, साधू म्हणून घेतो आणि असा राजाचा प्रचार करतो. पण त्या शिव्या शाप रामदास स्वामींनी सहन केले का? हिंदुत्वासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी. आणि रामदास स्वामींचे जेवढे फॉलोअर्स होते, तुकाराम महाराजांचे जेवढे फॉलोअर्स होते ते सगळे शिवरायांच्या मागे उभे राहिले आणि शिवरायांची ताकद वाढली. आणि तीच ताकद तुम्हाला आम्हाला वाढवायची. मी काय म्हणतोय माहितीये का, 20 तारखेपर्यंत झोपू नका, नंतर आहे ना 15 दिवस सलग झोपा. मी झोपत नाही. आबीभाऊला माहितीये माझा रील आहे ना 2 दिवसा मिळून पडत राहतो, पण जशा निवडणुका लावल्या मनावरच घेतलं रोज रील टाकायचा, रोज रील टाकायचा, रोज रील टाकायचा. का? आता आपण जेवढं प्रबोधन करू आपल्या लोकांचं तेवढं महत्वाचं आहे. अहो आज सोशल मीडिया सारखं माध्यम आहे. मी तुम्हाला खरं सांगतो मला बोलणं काही आवडणार नाही, पण हा सभांसाठी जो खर्च चाललाय ना हे सगळं आहे ना जुनं झालंय सगळं. पूर्वी सगळ्या तालुका एकत्र करून सभा का घ्यावा लागायच्या? माध्यम नव्हती ना लोकांपर्यंत पोहोचायची. माझं म्हणणं आहे पुढच्या काळामधल्या उमेदवारांनी ना घरात बसून फेसबुक लाईव्ह केलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये आता प्रयोग करतोय का काय? नको 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 नको, लय भारी चाललंय, संपत आलं. पुढच्या तरी पण पुढच्या काळामध्ये उमेदवाराचा खर्च इतका कमी नको नाही, नको बंद करते दुसरं जे काय चालतंय. झालं का? आपलं आहे तसं ठेव ना. मी माईक 1.5 फूट ठेवलाय लांब. उमेदवाराचा मोठा खर्च कमी होणार आहे पुढच्या काळात, मोठा. गरजच नाही ना. बिघडलं यार, बिघडलं, अख्खं बिघडलं. आज सोशल मीडिया सारखं माध्यम प्रत्येकाच्या हातात आहे. मला सांगा तुम्ही सुद्धा सभा ग्राउंडवर जाऊन ऐकू राहिले का? घर बसल्या ऐकताय व सगळे. मग आता सगळ्यात चांगला प्रचार तो करू शकतो ज्याची सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. आणि सोशल मीडिया आपल्या स्ट्रॉंग आहे ना हो.
मला सांगा किती आवाज बदललाय ना, थोडा बदललाय. चालू राहून द्यायचं हा विषय, मग चालू राहून द्यायचं. किती नाही म्हटलं तरी 5-50 लोक व्हॉट्सअपचं स्टेटस बघतातच ना. नाही कोणी बघितलं, मेवणी तरी बघल, पाहुणी तरी बघल, कोणतरी बघतं ना. मग सध्या स्टेटस राबवा. हिंदू विरोधी ज्या कारवाया होत आहे ना, त्या फक्त हिंदुत्ववाद्यांना माहितीये, गांडून पर्यंत जातच नाहीत. त्या गांडून पर्यंत पोहोचवा. की परवा मी तो एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये एक मौलवी आहे, मिशा कापलेल्या आणि दाढी वाढवलेल्या आहे. तो मौलवी काय म्हणतोय माहितीये का? मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, ये सब नबी के गुस्ताखी है, और आप लोग मुसलमान लोग अगर इनको मतदान करेंगे तो नबी को अच्छा नहीं लगेगा, अल्लाह नाराज हो जाएगा. आणि तो फिरवतोय तो व्हिडिओ. मी काय म्हणतो माहितीये का? तुम्ही व्हिडिओ बनवा ना. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, सभी हिंदू भाई अगर इन राम सेवकों को मतदान करेंगे तो अयोध्या का राम खुश हो जाएगा. अब होणार ना खुश, जो राम को लाए है हम उनको लाएंगे. ज्यांनी रामाची सेवा केली त्याला आम्ही संधी देणार आहे. आणि ते कोणाला पाठवा, ते त्याचा आधी टाका, नंतर आपला टाका, आणि मग तो व्हिडिओ गांडूला पाठवा. गांडूलाही कळल हिंदुत्ववादी म्हणतोय तेच खरंय. मला लय पोरं पोट करून म्हणतात, बापूराव आपलेच हिंदू विरोध करतात, आपलेच हिंदू विरोध करतात. मी पोरांना सांगत असतो, त्यांच्या आडनावं फक्त हिंदूंचे, काहींचे फक्त आडनावं हिंदूंचे. हे औरंग्या अब्दुल्ल्यासारखे इकडे जेव्हा आले होते ना आक्रमण करायला, ते काय झोपा नव्हते काढत, कार्यक्रम पण वाजवित होते. आणि गाणाभाऊ त्यांनी जिथं जिथं कार्यक्रम वाजवलेले ते सगळे गांडू झाले. ते रामाला नावं ठेवतील, ते गणपती बाप्पाला नावं ठेवतील, ते आई जगदंबेला नावं ठेवतील, ते साधू संतांना नावं ठेवतील. मग आपल्याला वाटतं राव हिंदू आहे ना असं का वागतो, समजायचं कार्यक्रम वाजवलाय परकीयांनी. मी तुम्हाला सांगतो, आता गणेश भाऊनी सांगितलं की शिवशंकर स्वामी भाड्याच्या घरात राहतो, बरोबर ना? अजून शिवशंकर स्वामींनी स्वतःचं घर नाही घेतलं, नाही घेऊ शकला. पण मी जर म्हणालो ना शिवशंकर स्वामीला आहे ना 100 करोड रुपये देतो, फक्त आहे ना गोमातेच्या विरोधात वक्तव्य कर. मी शिवशंकर स्वामीला 100 करोड रुपये देतो, भगवान श्री रामांच्या विरोधात वक्तव्य कर. मी शिवशंकर स्वामीला 100 करोड रुपये देतो, हिंदू धर्माच्या भगव्या ध्वजाच्या विरोधात वक्तव्य कर. तो शिवशंकर स्वामी म्हणल प्रसंगी मान कापून ठेवील, पण धर्माशी फितुरी नाही करणार. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की त्या शिवशंकर स्वामीच्या पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये पिढ्यानुपिढ्या जे रक्त आलं ते फक्त हिंदूच आहे. आणि जर धर्माशी फितुरी करायला एखादा तयार झाला तर समजायचं मधल्या कोणत्या तरी पिढीत घोटाळा झालाय. कारण तुकाराम महाराज म्हटले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची. मायबाप जर चांगले असतील ना तर पोर संक्रमित होतच नाही, पोर धर्मनिष्ठच होतात. मग आता आपले जे आहे की ज्यांच्या रक्तात पिढ्यानुपिढ्या हिंदूंचं रक्त आलं, त्यांनी बाकी सगळं गमावलं तरी चालल, धर्म टिकवूनच ठेवायचा. का तुम्हाला सांगतो, आपल्या पूर्वजांनी स्थलांतर प्रसंत केलं, स्थलांतर. आज मी महाराष्ट्रभर फिरतो, अनेक मराठा समाजाचे लोक असतील, बाकी इतर 18 पगड जाती, 12 बलुतेदार असतील हिंदू धर्मातले, ते कधी कधी मला गेल्यानंतर सांगतात, महाराज आम्ही पुण्याचे होतो पण नंतर आम्हाला त्या युद्धाच्या काळात इकडे यावं लागलं. आम्ही राजस्थानचे होतो पण आम्हाला युद्धाच्या काळात ह्या गावात यावं लागलं. आम्ही उत्तर प्रदेशचे होतो पण ह्या गावात यावं लागलं. म्हणजे काय झालं की जेव्हा ही परकीय आक्रमण करते, मानीवर तलवार ठेवून धर्मांतरण करत होते ना, तेव्हा आपल्या लोकांनी जमिनी सोडून दिल्या, सत्ता प्रतिष्ठा सोडून दिली आणि स्थलांतर केलं.
पण हिंदू धर्माशी पितुरी नाही केली. कशासाठी कशासाठी ओ कशासाठी प्रॉपर्ट्या सोडून पळाले माहिती का आपले पूर्वज? फक्त हिंदुत्वासाठी, फक्त धर्मासाठी. मग आपण जर सगळं गमावून धर्म कमावलाय तर आजही तीच तयारी ठेवायची. सगळं गमावलं तरी चालेल, धर्म गमावता कामा नाही. आणि काहींचं काय झालंय, कोणी म्हणतंय मा आजा मुसलमान होता, कोणी म्हणतंय माई सासू ख्रिश्चन होती. आणि मग त्यांना काय वाटायला लागलं की आपण तर भ्रष्ट झालो, मग हे तरी का नीट ठेवायचे? मग सगळेच भ्रष्ट झाले पाहिजे म्हणून काय सर्व धर्म समभाव, धर्म वगैरे काही नसतो. हे कोणी मानायचं धर्म वगैरे काही नसतो? ज्यांच्यात भेसळ झाली त्यांनी मानायचं. आमच्या पूर्वजांनी सगळं गमावून फक्त धर्मच कमावला, त्यामुळं आम्हाला हिंदुत्ववादी म्हणण्यातच पुरुषार्थ आहे. त्यातच नवल आहे. मला बरीच पोरं म्हणतात बापू तुम्ही लय राव परकड बोलता, कधी दागा फाटका झाला तर? मी त्यांना म्हणत असतो आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे 100 वर्ष लांडगा कुत्रा होऊन जागण्यापेक्षा आहे ना 25 वर्ष वाघासारखं जागा. काय करता लय जगून? मेल्यावर फक्त आहे ना हिंदुत्ववाद्यांच्या स्टेटसला दिसलं पाहिजे आमच्या हिंदू धर्माचा वाघ गेला. हिंदुत्ववाद्यांचे स्टेटस पडले याच्यापेक्षा काय पुरुषार्थ आहे? तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यामुळं आपलं जे कार्य आहे ते धर्मासाठीचं कार्य आहे. 20 नोव्हेंबर 2024 विधानसभेच्या निवडणूक आहे. प्रबोधन असं करायचंय आपल्या हिंदू धर्मियांचं, हिंदू बांधवांना घरात जाऊन सांगा की बाबांनो जेजुरीला जाऊन भंडारा उधळणं जितकं महत्वाचं आहे, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेला स्नान करणं जितकं महत्वाचं आहे, बालाजीला गेल्यानंतर टक्कल करून येणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन हिंदुत्ववादी सरकारला मतदान करणं पण हिंदूंसाठी महत्वाचंच आहे. परधर्मीयांनी जशी एकजूट केली की परदेशात गेलेली माणसं सुद्धा मतदानासाठी इथं बोलावताय, तशी हिंदूंनी एकजूट करा. आपले जे पाहुणे असतील, नातेवाईक असतील, त्यांना फोन करा की बाबांनो या महाराष्ट्रामध्ये गाईला राज्यमात्याचा दर्जा देणारं हिंदुत्ववादी सरकार आपल्याला महत्वाचं आहे. या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी करणारं हिंदुत्ववादी सरकार आपल्याला महत्वाचं आहे. या देशामध्ये देवी देवतांच्या देवळांसाठी, तिथल्या सुशोभीकरणासाठी भरघोस निधी देणारं सरकार आपल्याला महत्वाचं आहे. आणि हिंदूंना हिंदू म्हणून स्वाभिमानानं मिरवता येईल यासाठी कटिबद्ध असणारं हिंदुत्ववादी सरकार आपल्याला महत्वाचं आहे. हे सामान्य लोकांपर्यंत आपण पोचू, त्यासाठीची खऱ्या अर्थानं ही बैठक आहे. आणि पैलवान महेश दादा लांडगे म्हणजे निष्ठावंत धर्मसेवक, निष्ठावंत. त्यांच्या रगारगातून जर काय वाटतं हिंदुत्वच वाटतं. महाराज त्यांच्या स्वतःची गोशाळा आहे. म्हणजे गणेश भाऊ सांगतील की महेश दादा घराच्या बाहेर पडताना आधी गोमातेचं दर्शन घेतो आणि मग उंबरठा ओलांडतो. त्याला का पराभवाशी सामना करावा लागावा? तो विजयीच झाला पाहिजे, विजयीच झाला पाहिजे. गोमातेचा सेवक आपला नेताच असला पाहिजे, तेच नेतृत्व आपण पुढे आणलं पाहिजे. म्हणून जाहीरपणे जशी मुसलमान एकवटले, जसे ख्रिश्चन एकवटले, तसे आपले हिंदू बांधव एकवटले पाहिजे आणि हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या निमित्तानं हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज घाडगे उपस्थित आहे. भावी नगरसेवक सन्माननीय पैलवान गणेश भाऊ सस्ते पाटील उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचा लढवय्या नेता, अत्यंत खंबीरपणे हिंदुत्ववादी सहकार्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमचे सन्माननीय गणेश भाऊ कदम उपस्थित आहे. गोशाळा दौंड येथे गोशाळा चालवणारे जांभूळवाडी कात्रज येथे गोशाळेचं काम करणारे सन्माननीय विनोदजी राठोड साहेब उपस्थित आहे. निखिल भाऊ बोराडे भावी नगरसेवक उपस्थित आहे. आणि आपल्या सर्वांचा मार्गदर्शक अशा प्रकारचं काम करणार, बालपणीत ज्यांना गोसेवेचं बाळकडू पाजलं गेलं असे शिवशंकर स्वामी, आज स्वामींच्या निमित्तानं आपण एकत्र आलो. हाय थोडे गरम आहे स्वामी, पण गरमच पाहिजे ना कसा आणला नाडायला. काही काही आईस्क्रीम पेक्षा गार आहे, पण कामाचेच नाही ना, मोटिवेटच होत नाही, मग चार्जच होत नाही म्हटल्यावर असे काय करणार आहे क्रांती. शिवशंकर स्वामी कसा यांचा कर्दन काळे
एखाद्या तालुक्यात शिवशंकर स्वामी गेला म्हटल्यानंतर कसा यांना झोप नाही लागत. पाकिस्तान मधनं फोन येतात शिवशंकर स्वामींना. ही आपल्या हिंदूंचा एका अर्थानं विजयच आहे की आमच्या शिवशंकर स्वामीची दहशत कुठे आहे? पाकिस्तान मध्ये. एवढं काम कमी वयामध्ये शिवशंकर स्वामींनी उभं केलं. तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जातात, कलेक्टरला निवेदन देतात. तिथं अनधिकृत अशा प्रकारचा कत्तलखाना आहे, गाय कापली जाते, कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजे. मागच्या काळात मी सोशल मीडियावर पाहत होतो, महाराष्ट्रातील कितीतरी कत्तलखाने शिवशंकर स्वामींच्या नेतृत्वामध्ये उद्ध्वस्त झाले, धुळीच मिळवले. काय झाले? गायींचं रक्षण झालं. म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला गोरक्षण करणाऱ्या गोसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. मगाशी आमच्यात एक चर्चा झाली की हिंदुत्ववाद्यांचं एकच ब्रीद असलं पाहिजे, हिंदुत्व. आणि जो हिंदुत्वासोबत आपण त्याच्यासोबत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, व्यक्तीला कधी महत्व द्यायचं नाही, धर्माला महत्व द्यायचं. जो धर्माच्या सोबत ना आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. शिवशंकर स्वामी त्याला जर ताकद दिली, पाठबळ दिलं, तर जर आमच्या देशातली गाय सुरक्षित होणार असेल ना, तर आमचा शिवशंकर स्वामीला ओपन पाठिंबा जाहीर त्यांच्या सोबत. का? आमचं काम धर्माचं आहे आणि जो हिंदुत्वासोबत आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे. मग बघायचं नाही कोणत्या संघटनेची मोहीम आहे, कोणत्या संघटनेने राबवली आहे, कोण त्याचा नेता आहे, काय नाही. जो आपल्याला पुढच्या काळामध्ये आपली एकजूट वाढवायची, आपली ओळख अशी नाही निर्माण करायची हा त्या संघटनेचा, तो त्या संघटनेचा, तो पक्षाचा नाही. आपली अशी ओळख तयार करायची, हा हिंदुत्वाचा, हा धर्माचा. जो धर्मासोबत आपण त्याच्यासोबत. आणि शिवशंकर स्वामींचं करावं तेवढं कौतुक थोडं. तुकाराम महाराज प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुण्यामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सगळ्या गोरक्षकांना एकत्रित करतात, तिथं गोरक्षणासाठीचं मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे काम करून दिवसेंदिवस गोरक्षकांची संख्या वाढवण्याचं काम शिवशंकर स्वामी करतायत. म्हणून शिवशंकर स्वामींचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. स्वामींनी मला सांगितलं की या सगळ्या धर्म कार्यामध्ये भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांचं मोलाचं सहकार्य आहे. आणि मग जर महेश दादांनी गोरक्षणासाठी आपल्याला मदत केली असेल तर आता हीच वेळ आहे महेश दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची. आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना साथ घातली आणि महेश दादांना पाठिंबा देण्यासाठी आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं. आपण सगळे आलो, जमलो. आता ही वज्रमुठ अशीच बांधून ठेवून जेव्हा जेव्हा हिंदुत्वासाठी तुम्हाला हाक दिली जाईल तेव्हा तेव्हा फक्त कुठलाच संकोच न करता फक्त धर्माच्या रक्षणासाठी आपण तिथं सहभागी व्हायचं. अशा पद्धतीने काम करायचं. आमचे वारकरी संप्रदायाचे शिंदे महाराज उपस्थित आहे. शिंदे महाराजांचे मनापासून धन्यवाद. आमचे निलेश भाऊ बोराटे यांच्या आत्या उपस्थित आहे. आत्याच ना? निलेश भाऊंच्या आत्या उपस्थित आहे. निलेश भाऊंचे माझे प्रेमाचे संबंध. तर निलेश भाऊ बोराटेंच्या आत्या उपस्थित आहे. गोशाळेचे मॅनेजर तिथं टेबलवर फक्त बसलेले नाहीये, तर आजच्या पाठिंब्यासाठी स्वतः पांजरपळ गोशाळेचे व्यवस्थापक जातीने उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाकी सगळी संघटनांची आमची कार्यकर्ते सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपण सगळे हिंदू बांधव ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, अशा पद्धतीने आपल्याला समीकरण बांधायचंय. 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचंय. जो पार मरायला टाकलाय ना गावातला म्हातारा, त्याला सुद्धा मतदान केंद्रावर घेऊन जायचंय. मेलं तर मरू द्या ना मतदान केंद्रावर, त्याच स्मारक उभं करू ना गावात लोकशाहीसाठी शहीद. असंही त्याचं 10व वर्ष श्राद्धच होणार आहे, बाकी काय होणार आहे. मग उलट मतदान बटन दाबता दाबता गेलं तर ते राव अमर होईल. राव लोकशाहीसाठी शहीद झाले. तर अजिबात म्हणायचं नाही मी आजारी आहे, तो आजारी आहे, त्यांना नको याला नको. नाही, यंदा चळवळच राबवायची. ही जी मुसलमानांना सूज आली ना की आमच्याशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही, ती सूज जर घालवायची असेल ना तर हिंदूंनी हिंदुत्ववादी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. ती सूजच उतरून जाणार आहे. ती जी सूज आली ना, एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार हे नबी के गुस्ताकी आहे, ती सूज जर घालवायची असेल ना, निवडणुका वाहू द्या, त्याच मौलवीकडून आपण वदवून घेऊ. एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार महाराष्ट्र की शान है, वदवून घेऊ आपण त्याच्याकडून. त्याला सूज कशाची आली माहितीये का? त्याला वाटतं लोकसभेसारखा कार्यक्रम वाजू. अरे तेव्हा हिंदू झोपलेला होता रे.
अहो लोकसभेचा कार्यक्रम वाजवायला त्यांनी 5 वर्ष प्रयत्न केले, तरी विजयी नाही झाले. पंतप्रधान कोण झालं? मोदीच झाले. त्यांचं टार्गेट काय होतं? मोदीला पंतप्रधान नाही करायचं. मग 5 वर्ष प्लॅनिंग करून ते हारले. विधानसभेला त्यांना वेळच किती भेटला. लोकसभा झाली लगेच विधानसभा लागली, म्हणून विधानसभेला त्यांना प्लॅनिंगला वेळ नाही भेटला. आणि त्यात देवाभाऊनी लाडकी बहीण योजना टाकली मध्ये. त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. फक्त आता आपल्याकडून गफलत व्हायला नको मतदानाच्या बाबतीत. होम टू होम पाया पडायचं. मी तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराज आहे ना, त्यांनी प्रबोधन केलं. लोक काय ऐकाना, काय ऍटिट्यूड लय होता, अहंकारच लय होता. लोक काय ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नाही. तुकाराम महाराजांनी ना प्रसंगी पाया सुद्धा पडलेले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, कळेटारी बोला मुखी नाम. ते म्हटले बाबा तुमच्या पाया पडतो. मग ते पाया पडायचंय आपल्याला, सगळ्यांच्या पाया पडायचं. बाबा तुमच्या पाया पडतो, पण एवढ्या वेळेस तुम्ही हिंदुत्ववादी सरकारला साथ द्या. पडू ना पाया. सरकार बसलो त्याचा बेत पाहू आपण, ज्याच्या पाया पडलो त्याचा. पण आता पाया पडायचं. आता म्हणजे अजिबात कोणाला नाराज नाही करायचं. हिंदुत्व विरोधी असला ना तरी त्याला पाया पडायचं, त्याला कन्व्हिन्स करायचं की भाऊ घे समजून, घे करून. तुकाराम महाराजांनी पाया पडून सांगितलं, शिव्या देऊन सुद्धा सांगितलं. नाही पाया पडून जमलं, दबनाटी करून किती सांगू तरी. अजून दादांचं तिकडं सीएम साहेब आलेत ना राजस्थानचे, तर त्या ठिकाणी अजून सीएम साहेबांचं भाषण चालू आहे. तर दादांना अजून यायला अर्धा तास लागणार आहे. तर तुमची सगळ्यांची इच्छा असेल, थांबायची शक्ती असेल तर आपण कार्यक्रम कंटिन्यू करू. नाहीतर मग आपण दादा म्हणले की नंतर आपण सगळेजण एकत्र भेटू. तर तुम्ही सांगा काय करायचं. कार्यक्रम चालू ठेवायचा, चालू ठेवू. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणी जागेवरनं उठू नका. कारण राजस्थानचे सीएम येणार, दादा येणार म्हणल्यानंतर आपली सगळी मोकळी दिसल, ते बरोबर नाही दिसणार. पुणे शहरातल्या गोरक्षकांची इज्जत राजस्थानमध्ये जाईल. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही म्हणले थांबवायचं तर आपण कार्यक्रम थांबू, नाहीतर मग कंटिन्यू करू. तुमची सगळ्यांची इच्छा आहे थांबायचंय. मला फक्त धुळ्याला पोचायचंय. मी मागाशी सांगितलं गणाभाऊला, तर मी 5 मिनिटात जाईल, मला जाऊ द्या. पण स्वामीने एवढी मेहनत घेतली आहे, लक्ष. हा मी थांबतोय ना, मी थांबतो 5-10 मिनिट. होय होय, मला धुळ्याला जायचंय ना. तर आपल्याला थांबायचंय. आणि स्वामींनी एवढा सगळा खटाटोप केला, त्यामुळं आपला माणूस रात्रंदिवस गोरक्षण करतोय. त्याच्यासाठी अर्धा पाऊण तास काही विषय नाही. मला फक्त धुळ्याचा प्रवास आहे, त्यामुळे तुम्ही म्हटले तर जाणार. कारण मी सारखं तेच कामात आहे, गणाभाऊला माहिती आहे, त्याच कामात आहे. त्यामुळं माझ्यावर तेवढं लक्ष ठेवा. पण 20 तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रबोधन करायचंय. आमच्या नंतर बाकीचे सुद्धा वक्ते बोलतील. सगळ्यांनी महेश दादांसाठी जीवाचं रान करून पळा, अशी या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून आपल्याला विधानसभेत, बरं आपला आमदार राव अबू आझमीला नाडला ना सभागृहात. अबू आझमी गार झाला होता, गार, महेश दादाची तब्येत वगैरे पाहून. आणि मग असा आमदार पुन्हा विधानसभेत पाहिजेच. त्यामुळं आपण सगळे साथ देऊ. भरघोस मतांनी महेश दादा असतील, हिंदुत्ववादी महाराष्ट्रातील सगळे आमदार असतील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. शिवशंकर स्वामींनी आज ज्या प्रकारे, हे प्रचार सभा नाहीये तर हिंदुत्वाची जागर सभा आहे. यातून हिंदुत्वाचं प्रबोधन करण्यासाठी आपण एकत्र आलोय. हे बाकी तर चालूच राहतील, निवडणुका दर 5 वर्षाला होतील, पण आपलं हिंदुत्व पुढे टिकवण्यासाठीची खऱ्या अर्थाने ही सभा आहे. त्यामुळं आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. 20 तारखेची मोहीम महाराष्ट्रभर, जिथं जिथं गावाकडं आपली जी लोक असतील त्यांना हिंदुत्ववादी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला सांगा. पांजरपोळ गोशाळेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. व्हिडिओ शूटिंग असेल, साऊंड सिस्टीम असेल, शिवशंकर स्वामींचे सगळे सहकारी, आपल्या सगळ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय श्रीराम.